हिंदू साम्राज्य दिन म्हणजेच तिथीनुसार असणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन गुरुवारी साजरा करण्यात आला। या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने गंगापूर रोड येथील बारदान फाटा चौकाचे हिंदवी चौक असे नामकरण करण्यात आले। तसेच यानंतर वृक्षारोपण देखील करण्यात आले। याबाबत अधिक माहिती महेश शिरे आणि उपस्थित मान्यवरांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। आज शिवराज्याभिषेक दिन, रयतेचा राजा ज्यावेळेस सिंहासनाधीश झाला त्याला आज 351 वर्ष आले। आज शिवराज्याभिषेक दिन हा दिवस त्यावेळेस म्हणजे मराठी अस्मितेचा दिवस आपण म्हणतो आणि हिंदू साम्राज्य दिवस असं म्हणतो। या ठिकाणी आज सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन या चौकाचं नामकरण केलं आहे। हिंदवी चौक असे या चौकाचं नामकरण केलं आहे। सर्वांनी उत्स्फूर्तपणे केले आहे या चौकाचं नामकरण। मी या सर्व स्वयंसेवकाचे मी आभार मानतो आणि आजपासून या चौकाला हिंदवी चौक असं सर्वांनी नाव घ्यावं या चौकाचं, असं मी जाहीरपणे सांगतो। तसंच यापुढेही इथे अनेक वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि या परिसरात अनेक असे छोटे मोठे कार्यक्रम होऊन निघतं। सुहासजींनी पण व्याख्यान दिलं आजच्या दिवसाबद्दल, ते इथे प्रमुख अतिथी होते, ते मी त्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज खऱ्या अर्थानं तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन आपण एखादा सण साजरा करतो तो तिथीप्रमाणे साजरा करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला देवाच्या पुढे नाही। आजचं त्याचं औचित्य साधून सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचं औचित्य साधून आज सर्व स्वयंसेवकांनी आज बारदान फाटा या चौकाला हिंदवी चौक हे अतिशय सुंदर नाव दिलं आहे। मी त्यांच्या पण आभार मानतो आणि इथून पुढे सर्वांनी हिंदवी चौक म्हणून या चौकाला संबोधित करावं ही विनंती। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 351वा एका अर्थाने वर्धापन दिवस आहे। सर्व हिंदूंच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपार श्रद्धा आहे। छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे, हा आमचा परिचय आहे। त्यामुळे सर्व भारत देशामध्ये आजचा दिवस हा हिंदू साम्राज्य दिवस म्हणून साजरा होतो आहे। येथल्या तरुणांनी हा एक अनौपचारिक पण अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला, त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।